So good morning all of you. In today's lecture, we will start our next question, essential of good control system. Okay, in last lecture we was learned what is controlling, features of controlling, steps of controlling. Okay, controlling it's very important function of management. It is the end function of management असं आपण learn केलेलं आहे. मग essential of good controlling system. Controlling system हे गुड असण्यासाठी कोणते फॅक्टर इसेन्शियल आहेत ह्या बेसवरती हा आजचा आपला फर्स्ट क्वेश्चन असेल. So an ideal system of control is that which make the controlling function easy, effective and smooth. म्हणजे बेसिकली आपलं कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे तर स्मूथली कंडक्टिंग ऑफ ऍक्टिव्हिटी, राईट. कोणतीही ऍक्टिव्हिटी ही स्मूथली कंडक्ट झाली पाहिजे आणि इझी असली पाहिजे. ह्यासाठी आपण काय करतो, हिअर वी यूज व्हेरी इसेन्शियल फॅक्टर फॉर गुड कंट्रोलिंग सिस्टीम सच ॲज. मग ते गुड कंट्रोलिंग सिस्टीम साठीचे जे फॅक्टर आहेत ते कोणते आहेत? फर्स्ट आहे सिम्प्लिसिटी, राईट. सो सिम्प्लिसिटी मीन्स टू बी इफेक्टिव्ह कंट्रोल सिस्टीम मस्ट बी क्लिअर, इझी टू अंडरस्टँड अँड ऑपरेट. म्हणजे जी तुम्ही कंट्रोलिंग सिस्टीम यूज केलेली आहे ही इझी असली पाहिजे, इझी टू ऑपरेट असणं महत्वाचं आहे, क्लिअर असणं महत्वाचं आहे. Those who are going to use the control system should be understand it clearly and completely. आणि तुमची कंट्रोलिंग सिस्टीम वी कॅन इझिली अंडरस्टूड अँड वी कॅन इझिली कम्प्लीट अवर टास्क अंडर अ स्पेसिफिक मेथड ऑफ कंट्रोलिंग. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन मध्ये लर्न करणार आहोत की कोणत्या मेथड आहेत कंट्रोलिंगच्या. मग ऍज पर दी ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर किंवा ऍज पर दी परफॉर्मन्स, ऍज पर दी टास्क आपण काय करतो, ह्या कंट्रोलिंगच्या मेथड्स ह्या यूज करतो. पण जी मेथड आपण यूज करणार आहोत ती कशी असली पाहिजे? फर्स्ट थिंग ती इझी असावी. त्याच्यानंतर वी कॅन इझिली अंडरस्टूड सच टाइप्स ऑफ कंट्रोलिंग मेथड्स. अशा ज्या काही आपण मेथड्स यूज करणार आहोत त्या इझिली अंडरस्टूड असल्या पाहिजेत आणि त्या इझिली कम्प्लीट करता आल्या पाहिजेत विदिन अ स्टिप्युलेटेड टाइम, राईट. सो सिम्प्लिसिटी इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर अ गुड कंट्रोलिंग सिस्टीम. ओके. सेकंड, इकॉनॉमिकल. जी कंट्रोलिंग सिस्टीम तुम्ही यूज करणार आहात ही कॉस्ट इफेक्टिव्ह असणं सुद्धा फार महत्वाचं आहे असं सांगितलं जातं. सो द कंट्रोल सिस्टीम शुड बी इकॉनॉमिकल. मग कंट्रोल सिस्टीम ही कशी असायला हवी तर इकॉनॉमिकल असणं महत्वाचं आहे. द बेनिफिट डिराइव्ड फ्रॉम द कंट्रोल सिस्टीम शुड बी मोर than the cost involved in its implementation. It's very important thing. म्हणजे एखादी कंट्रोलिंग सिस्टीम रन करण्यासाठी वी स्पेंड सम अमाऊंट ऑन कंट्रोलिंग सिस्टीम. मग ही जी अमाऊंट आहे ही कशी असली पाहिजे? लेस असली पाहिजे. लेस इन द सेन्स जे आउटपुट आपल्याला मिळणार आहेत हे हाय असले पाहिजेत आणि एक्सपेन्सेस हे लेस असले पाहिजेत, राईट. सो इट शुड बी मोर दॅन द कॉस्ट. म्हणजे जी कॉस्ट ऍक्च्युली आपण इन्कर करणार आहोत, control system should be more than the cost involved. It is the implementation. Then complicated control system should be avoided. तुम्ही काय करा तर ज्या कॉम्प्लिकेटेड कंट्रोलिंग सिस्टीम आहेत ह्या शक्यतो पॉसिबल असेल तर त्या अवॉइड करा, कारण ते इझिली अंडरस्टूड नसतात किंवा इम्प्लिमेंट करण्यासाठी बरेच डिफिकल्टीज ह्या येऊ शकतात. सो हिअर वी अवॉइड द कॉम्प्लिकेटेड कंट्रोलिंग सिस्टीम टू कीप अ चेक ऑन द कॉस्ट ऑफ कंट्रोल. आणि त्याचबरोबर पहिली गोष्ट इकॉनॉमिकल मध्ये तुम्हाला काय चेक करायची आहे तर जी आपण यूज करणारी मेथड आहे ती कॉम्प्लिकेटेड आहे का? कॉम्प्लिकेटेड नसेल वी कॅन चॉईस. ओके, मग आपण ती चॉईस करू शकतो. सेकंड थिंग, कॉस्ट कंट्रोल मध्ये आहे का? खूप जर कॉस्ट त्यावरती स्पेंड होत असेल वी इग्नोर सच टाइप्स ऑफ कंट्रोलिंग सिस्टीम, राईट. आणि ज्या कॉस्ट इफेक्टिव्ह आहेत, कॉस्ट सेव्हिंग मेथड आहेत, वी कॅन इझिली चॉईस such a types of system. Is it clear, economical? Yes, ma'am. Okay, very good. So next point, suitable. The control system should be suitable to the nature and needs to the activity. Okay, म्हणजे जी कंट्रोलिंग सिस्टीम तुम्ही यूज करणार आहात ती सुटेबल असणं महत्वाचं आहे ऍज पर दी सिस्टीम. म्हणजे आपण जसं सांगितलं की controlling system is basically depends on task, performance, organizational structure, various resources.
आणि ह्या गोष्टीवरती काय असणार आहे, मग आपण कोणती कंट्रोलिंग सिस्टीम यूज करायची आहे हे डिपेंडेबल असेल. सो इथे तुम्ही काय क्लिअर करा, द कंट्रोल सिस्टीम शुड बी सुटेबल टू द नेचर अँड नीड ऑफ द ऍक्टिव्हिटी. त्या ऍक्टिव्हिटीला त्याची गरज आहे का, ह्या गोष्टी क्लिअर करा. ती कंट्रोलिंग सिस्टीम सुटेबल आहे का हे क्लिअर करणं महत्वाचं आहे, राईट. देन कंट्रोल रिक्वायर फॉर लार्ज फर्म आर डिफरंट फ्रॉम दोज नीडेड फॉर स्मॉल फर्म. आता काय सांगितलेलं आहे इथे बघा, कंट्रोल रिक्वायर्ड फॉर लार्ज फर्म आर डिफरंट फ्रॉम दोज नीडेड फॉर स्मॉल फर्म. म्हणजे स्मॉल फर्मची कंट्रोलिंग सिस्टीम ही डिफरंट असणार आहे आणि लार्ज ऑर्गनायझेशनची किंवा लार्ज फर्मची कंट्रोलिंग सिस्टीम ही डिफरंट असणार आहे. विदिन अन ऑर्गनायझेशन टू कंट्रोल सिस्टीम मे डिफर. सो ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा तुमची कंट्रोलिंग सिस्टीम ही डिफरंट असू शकते ऍज पर दी डिपार्टमेंट, ऍज पर दी टास्क. एखादा टास्क स्मॉल असेल तर त्यासाठी लागणारी कंट्रोलिंग सिस्टीम इट्स स्मॉल. जर तुमचा टास्क, जर तुमची ऍक्टिव्हिटी ही बिग असेल, हियर वी अडॉप्ट और वी चॉईस बिग कंट्रोलिंग सिस्टीम. ओके, मग आपण ह्या टाइप्स मध्ये नेक्स्ट क्वेश्चन मध्ये लर्न करणार आहोत की कोणत्या कंट्रोलिंग सिस्टीम आपण यूज करतो. इज इट क्लिअर? सुटेबिलिटी. Yes, ma'am. देन पॉइंट नंबर नेक्स्ट, फ्लेक्झिबल. जी कंट्रोलिंग सिस्टीम तुम्ही यूज करणार आहात इट्स फ्लेक्झिबल इन नेचर. फ्लेक्झिबल नेचरची असली पाहिजे ती. सो एव्हरी ऑर्गनायझेशन ऑपरेट इन अ डायनामिक बिझनेस एन्व्हायरमेंट. आता हे आपल्याला माहिती आहे की ऑर्गनायझेशन आपला कशामधून रन होतो, तर बिझनेस एन्व्हायरमेंटचे जे काही फॅक्टर आहेत दोज आर डायरेक्टली और इनडायरेक्टली अफेक्टिंग ऑफ ऑर्गनायझेशनल ऑपरेशन. आणि हे ऑपरेशन जेव्हा आपण कम्प्लीट करायचं असतं तेव्हा ऑर्गनायझेशन मधले जे बिझनेस एन्व्हायरमेंटल फॅक्टर आहेत हे आपल्याला ऍडजस्ट करावे लागतात. सो कंट्रोलिंग सिस्टीम शुड बी फ्लेक्झिबल. म्हणून आपल्याला फ्लेक्झिबल का असायला हवी कंट्रोलिंग सिस्टीम, बिकॉज इन बिझनेस एन्व्हायरमेंटल फॅक्टर आर अनकंट्रोलेबल. त्यांच्यावरती आपण कंट्रोल करू शकतो का, नाही. मग कंट्रोल कुठे करू शकतो, कंट्रोलिंग सिस्टीम वरती कंट्रोल करणं किंवा कंट्रोलिंग मेथड वरती आपण कंट्रोल करू शकतो. That is why here said controlling system should be flexible so that it could be adjusted in every environment. आणि तुमचं इन्व्हायरमेंट कसं आहे ह्या इन्व्हायरमेंट नुसार तुम्ही काय करा, तुमची कंट्रोलिंग सिस्टीम ही ऍडजस्ट करा. ओके, नेक्स्ट पॉइंट, ऑब्जेक्टिव्ह. द कंट्रोल सिस्टीम शुड बी ऑब्जेक्टिव्ह. ओके, तुमची कंट्रोल सिस्टीम ही कशी असली पाहिजे, ऑब्जेक्टिव्ह असणं महत्वाचं आहे. सब्जेक्टिव्ह काय करा तर तुम्ही इग्नोर करा. द फिक्सेशन ऑफ स्टँडर्ड, मेजरमेंट ऑफ परफॉर्मन्स अँड करेक्टिव्ह ऍक्शन मस्ट बी ऑब्जेक्टिव्ह अँड इम्पर्सनल. मग ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय सांगितलेलं आहे, कोणत्या गोष्टीला आपण ऑब्जेक्टिव्ह म्हणू शकतो. वी कॅन इझिली मेजर अवर कंट्रोलिंग सिस्टीम. वी कॅन इझिली डिफाईन कंट्रोलिंग स्टँडर्ड. म्हणजे ज्या गोष्टीचं स्टँडर्ड आपण डिफाईन करू शकतो, दिस इज कॉल्ड द ऑब्जेक्टिव्ह मेथड ऑफ कंट्रोलिंग. We can easily measure our performance. Here we can easily say this is the objective methods of controlling, right? So असे ऑब्जेक्टिव्ह मेथड काय करा तुम्ही चॉईस करा and ignore subjective method. Okay, so subjective and arbitrary control cannot be effective. तुम्ही काय करा, सब्जेक्टिव्ह ज्या मेथड्स आहेत ह्या, आर्बिटरी ज्या मेथड आहेत ह्या इग्नोर करा किंवा घेऊ नका. कॅन नॉट बी इफेक्टिव्ह. इट इज इसेन्शियल दॅट द स्टँडर्ड टू जज द ऍक्च्युअल परफॉर्मन्स आर क्लिअर, डेफिनेट अँड स्टेट इन अ न्यूमरिकल टर्म. आणि कंट्रोलिंग मेथड मध्ये ह्या गोष्टी सुद्धा इम्पॉर्टंट आहेत की तुम्ही कोणत्या ऍक्टिव्हिटीसाठी कंट्रोलिंग यूज करणार आहात. सो ह्या क्लिअर असणं महत्वाचं आहे, न्यूमरिकल फॉर्म मध्ये असणं महत्वाचं आहे. दॅट इज वाय. नेक्स्ट, forward looking. The control system should avoid the possibility of getting similar deviation in future. म्हणजे आधी आपण आता लास्ट क्वेश्चन मध्ये
Am I audible? Yes. Okay, थोडासा नेटवर्क इश्यू होता. We will continue. Forward looking. So forward looking म्हणजे काय बघा. The control system should avoid the possibility of getting similar deviation in future. म्हणजे आपल्याला जे डेव्हिएशन आपण यूज करणार आहोत हे सिमिलर असू नये, राईट. सो सिमिलर डेव्हिएशन शुड बी अवॉइडेड. ते काय करा तुम्ही अवॉइड करा इन फ्युचर ऍक्टिव्हिटीसाठी. इन अदर वर्ड ऑल पोटेन्शियल डेव्हिएशन शुड बी करेक्टेड. आणि पोटेन्शियल डेव्हिएशन हे कसे असले पाहिजे तर करेक्टेड असणं महत्वाचं आहे, तरच आपण त्याला गुड कंट्रोलिंग सिस्टीम असं म्हणू शकतो. कॅश फॉरकास्ट and cash control is an example where the financial manager can forecast the future cash needs and provide for in advance. आता इथे just example दिलेला आहे, just wait. So next point, motivating. A control system is effective when it motivates people to high performance. तुमची कंट्रोलिंग सिस्टीम अशी असली पाहिजे की त्यामध्ये टास्क कंप्लीट करताना एम्प्लॉईज हा मोटिवेट झाला पाहिजे. दॅट मीन्स हाय परफॉर्मन्स त्याने देणं महत्वाचं आहे. इट शुड सेट अचिवेबल टार्गेट. Further, it should give important to preventing the mistake rather than punishing the employees. आणि तुमच्या कंट्रोलिंग सिस्टीम मधून तुम्ही एम्प्लॉईजला पनिश करू नका. म्हणजे तुमची कंट्रोलिंग सिस्टीम ही कशी असली पाहिजे तर मोटिवेट असली पाहिजे. इन अदर वर्ड, इट शुड इनकरेज अँड नॉट डिस्करेज द एम्प्लॉईज. तुमच्या एम्प्लॉईजला तुमच्या कंट्रोलिंग सिस्टीम मधून इनकरेज मिळणं महत्वाचं आहे, तो डिस्करेज नाही झाला पाहिजे, तरच आपण त्याला गुड कंट्रोलिंग सिस्टीम असं म्हणू शकतो, राईट. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. Okay. So now we start our next question. Explain techniques of controlling. म्हणजे आता आपण जसं सांगितलं तसंच जे कंट्रोलिंग सिस्टीम आपण कोणते यूज करणार आहोत याच्या बेसवरती टेक्निक्स असणार आहे. सो टेक्निक्स आर क्लासिफाइड इनटू 2 कॅटेगरी. Controlling techniques can be broadly classified into 2 categories, that is the traditional techniques and modern techniques. So traditional techniques ह्या 4 असतील, modern techniques 6 आहेत. So traditional techniques म्हणजे काय बघा. Traditional techniques refers to the techniques that have been used by business organization since many decades and are still in use. म्हणजे ज्या ट्रॅडिशनल टेक्निक्स आहेत त्या बरेच वर्षानुवर्ष काय आहेत तर यूज करता आहेत ऑर्गनायझेशन आणि आता सुद्धा यूज केल्या जातात. मग त्या टेक्निक्स कोणत्या आहेत कंट्रोलिंगच्या? फर्स्ट आहे पर्सनल ऑब्झर्वेशन. सो पर्सनल ऑब्झर्वेशन दिस इज द ओल्डेस्ट टेक्निक्स ऑफ कंट्रोलिंग. पर्सनल ऑब्झर्वेशन काय आहे? सगळ्यात ओल्डेस्ट टेक्निक्स ऑफ कंट्रोलिंग आहे असं सांगितलं जातं. The manager or supervisor observe the employees at their work. मग पर्सनल टेक्निक्स मध्ये काय तर आपल्याला सपोज एखाद्या लोअर लेवल एम्प्लॉईज वरती कंट्रोलिंग करायचं आहे, आपण इथे काय करतो डायरेक्ट त्याच्या वर्क वरती कंट्रोलिंग करतो. दिस इज कॉल्ड द पर्सनल ऑब्झर्वेशन. ओके, इट्स व्हेरी सिम्पल टेक्निक्स. सिम्पल आहे आणि ओल्डेस्ट आहे असं म्हटलं जातं. सो द मॅनेजर ऑब्झर्व द एम्प्लॉईज ऍट देअर वर्क. दिस ब्रिंग हिम in direct contact with the employees. आणि इथे एम्प्लॉईज अँड सुपिरियर हे डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये असतात. He is able to collect first hand information about the performance of the employees. आणि एम्प्लॉईचा जो काही फीडबॅक आहे हा किंवा त्याच्यावरती जे कंट्रोलिंग आहे, सुपरविजन आहे, हे डायरेक्ट होते. इथे फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाऊ शकते. इज इट क्लिअर फर्स्ट टेक्निक? Yes, ma'am. Okay. Then second technique, statistical report. आता वर्डिंग वरूनच लक्षात येईल तुमच्या स्टॅटिस्टिकल रिपोर्ट म्हणजे काय
तर आता इथे आपण काय करतो, here we use various statistical tool for the controlling purpose. So statistical analysis in the form of percentage, ratio, average, etc. मग स्टॅटिस्टिकल अनालिसिस कोणते आहेत, तर पर्सेंटेज असेल, रेशो असेल, ऍव्हरेज असेल, हे आपण काय करतो, कंट्रोलिंग साठी यूज करतो. In different area provided useful information regarding performance of an organization to its managers. आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंट कडून, वेगवेगळ्या एरियांमधून here we collect information regarding employees performance in percentage form, ratio form or average form. मग आता पर्सेंटेज फॉर्म वरून आपल्याला लक्षात येईल, कारण इथे आपण काही स्टँडर्ड सेट केलेले असतात की हा परफॉर्मन्स कंट्रोल मध्ये आहे का किंवा कंट्रोल मध्ये नाहीये का, हे आपण कशावरून फाइंड आउट करणार आहोत, जो स्टॅटिस्टिकल रिपोर्ट वरून किंवा स्टॅटिस्टिकल टूल वरून. राईट? इज इट क्लिअर? Yes, ma'am. Next point, break even analysis. It is also very popular controlling system. म्हणजे आता सुद्धा बऱ्याच ऑर्गनायझेशन मध्ये जिथे कॉस्टिंगशी रिलेटेड कंट्रोलिंग केलं जातं, तिथे ब्रेक इव्हन अनालिसिस हे टेक्निक्स यूज केलं जातं. सो काय आहे बघा ब्रेक इव्हन अनालिसिस. द टेक्निक यूज बाय मॅनेजर टू स्टडी द रिलेशनशिप बिटवीन सेल्स व्हॅल्यूम, कॉस्ट अँड प्रॉफिट. म्हणजे ब्रेक इव्हन अनालिसिस मध्ये काय चेक केलं जाणार आहे किंवा कशावरती कंट्रोल केला जाणार आहे. फर्स्ट थिंग कॉस्ट असेल, सेल्स व्हॅल्यूम असेल आणि प्रॉफिट असेल. राईट? ह्या तिन्ही वरती कंट्रोल करण्यासाठी ब्रेक इव्हन अनालिसिस हे यूज केलं जातं. इट इज ऑल्सो नोन ॲज ब्रेक इव्हन अनालिसिस. ओके, ब्रेक इव्हन पॉइंट किंवा ब्रेक इव्हन अनालिसिस असं याला म्हटलं जातं. ब्रेक इव्हन पॉइंट इज द पॉइंट नो प्रॉफिट और नो लॉस. हे लक्षात ठेवा. ब्रेक इव्हन पॉइंट कशाला म्हटलेलं आहे, तर ज्या सिच्युएशन मध्ये प्रॉफिट ही होत नाही आणि लॉस ही होत नाही, अशा पॉइंटला ब्रेक इव्हन पॉइंट असं म्हटलेलं आहे. इट्स इम्पॉर्टंट फॉर ऑब्जेक्टिव्ह टाइप ऑफ क्वेश्चन. इज इट क्लिअर ब्रेक इव्हन अनालिसिस? Yes, ma'am. Yes. Then next point, budgetary control. Budget is the quantitative statement of expected result and expected cost. बजेटरी मध्ये आपण काय, तर बजेट आपण डिसाइड करतो इथे. So here called budgetary control is the quantitative statement. एक क्वांटिटेटिव्ह स्टेटमेंट आहे, यामध्ये आपण काही फिगर किंवा काही रिझल्ट, एक्सपेक्टेड रिझल्ट हे मेन्शन केलेले असणार आहेत फॉर द फ्युचर पिरियड ऑफ टाइम. फ्युचर मध्ये फॉर एक्झाम्पल आपल्याकडे इतकं बजेट आहे आणि ह्या बजेटनुसार आपल्याला आपला टास्क हा परफॉर्म करायचा आहे इन अ फ्युचर पिरियड ऑफ टाइम. अंडर दिस टेक्निक डिफरंट बजेट आर प्रिपेअर्ड फॉर द डिफरंट ऑपरेशन इन अन ऑर्गनायझेशन. मग आता ऑर्गनायझेशनच्या स्ट्रक्चर वरती डिपेंड्स असेल की ऑर्गनायझेशन कोणत्या टाईपचे बजेट हे प्रिपेअर करतात. आता सिंपल माहिती आपल्याला कॅश बजेट असतो, परचेस बजेट आहे, सेल्स बजेट आहे, प्रोडक्शन बजेट आहे, प्रोसेस बजेट आहे, ऑपरेशन बजेट आहे. असे बजेट प्रिपेअर केले जातात आणि त्यांचं स्टँडर्ड, त्यांचं स्ट्रक्चर हे फ्रेम केलं जातं अंडर द बजेटरी कंट्रोल सिस्टीमच्या अंडर. ओके, सो these project act as standard for the comparing them with the actual performance and taking necessary action for attaining organizational goal. आणि इथे तुम्ही स्टँडर्ड तुमचं जे काही डिसाइड केलेलं आहे ते फुलफिल करण्यासाठी, ते कम्प्लीट करण्यासाठी परफॉर्मन्स हा केला जातो. आणि काही जर आपण रॉंग वेने जात असेल तर करेक्टिव्ह मेजर ऍक्शन सुद्धा इथे घेतली जातात. इट इज ऑल्सो व्हेरी पॉप्युलर मेथड for controlling. Is it clear? Traditional techniques? Yes, ma'am. Okay. So in short मध्ये मी रिपीट करते. ट्रॅडिशनल बघा आपण 4 पॉइंट लर्न केले. ट्रॅडिशनल मध्ये पर्सनल ऑब्झर्वेशन. In these techniques here superior observe his subordinate personally. Okay. So he collect feedback first hand. म्हणजे डायरेक्ट तो फीडबॅक त्याचा कलेक्ट करतो. दिस इज व्हेरी पॉप्युलर, दिस इज द व्हेरी ओल्डेस्ट मेथड्स ऑफ कंट्रोलिंग असं आपण याला नक्कीच म्हणू शकतो, पर्सनल ऑब्झर्वेशन. सेकंड पॉइंट बघितला आपण स्टॅटिस्टिकल रिपोर्ट. हियर ऑर्गनायझेशन यूज स्टॅटिस्टिकल रिपोर्ट और व्हेरियस स्टॅटिस्टिकल टेक्निक्स फॉर अ कंट्रोलिंग पर्पज सच ॲज रेशो, देन पर्सेंटेज, ॲव्हरेज, एक्सेट्रा.
आणि यावरून आपण काय करतो, हिअर वी प्रेझेंट ग्राफ, टेबल, चार्ट आणि कंट्रोलिंग हे इझिली केलं जाऊ शकतं. ब्रेक इव्हन अनालिसिस इज ऑल्सो व्हेरी पॉप्युलर मेथड फॉर कंट्रोलिंग. आणि आता ही पॉप्युलर मेथड कशा ऍक्टिव्हिटीसाठी आहे, वी मेजर द कॉस्ट, प्रॉफिट अँड सेल्स व्हॅल्यू. ह्या तिन्ही गोष्टीसाठी ब्रेक इव्हन अनालिसिस हे टेक्निक्स यूज केलं जातं. ओके, वी कॅन इझिली मेजर सेल्स व्हॅल्यू, प्रॉफिट अँड कॉस्ट. सो नो प्रॉफिट अँड नो लॉस, दिस इज कॉल्ड द ब्रेक इव्हन पॉइंट. हे लक्षात ठेवा. ब्रेक इव्हन पॉइंट कशाला म्हटलेलं आहे, देर इज नो प्रॉफिट ऑर नो लॉस, दिस इज कॉल्ड द ब्रेक इव्हन पॉइंट. आणि लास्ट बघितलं आपण बजेटरी कंट्रोल. बजेटरी कंट्रोल इज द क्वांटिटेटिव्ह स्टेटमेंट. बजेटरी कंट्रोल काय आहे, क्वांटिटेटिव्ह स्टेटमेंट ऑफ एक्सपेक्टेड रिझल्ट अँड एक्सपेक्टेड कॉस्ट प्रिपेअर फॉर द फ्युचर पिरियड ऑफ टाइम. So organization prepare various budget like sales budget, purchase budget, operation budget, production budget, etc. So इथे स्टँडर्ड हे सेट केले जातात आणि ते अचीव केले जातात. आता नेक्स्ट आलोत आपण मॉडर्न टेक्निक्स. सो मॉडर्न टेक्निक्स आर द टेक्निक्स फॉलो बाय द बिझनेस इन मॉडर्न इरा. म्हणजे आता जे नव्याने काही इंट्रोड्यूस झालेल्या टेक्निक्स आहेत, जसं बिझनेस एक्सपांड होत गेलेला आहे, डायव्हर्सिफाय होत गेलेला आहे, त्यानुसार काही मॉडर्नायझेशन मध्ये टेक्निक्स हे न्यूली इंट्रोड्यूस झालेले आहेत. सो दिस टेक्निक्स यूज इन मॉडर्न इरा असं म्हटलेलं आहे. सो टेक्निक्स कोणते आहेत बघा. फर्स्ट आहे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. आता यामधल्याच काही टेक्निक्स हे तुम्हाला मॅनेजमेंट अकाउंटिंग लास्ट युनिट मध्ये लर्न करायचे आहे. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. So return on investment is a useful technique for determining whether the capital invested in the business. आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट टेक्निक्स ही कंट्रोलिंग टेक्निक्स ही कधी कुठे यूज केली जाते, हिअर वी प्रेफर द इन्व्हेस्टमेंट ऍक्टिव्हिटी. म्हणजे जेव्हा ऑर्गनायझेशनला इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यावेळी रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ही टेक्निक्स यूज केली जाते. ओके, so invested in the business has been effectively used or not for the generating reasonable amount of return. Return on investment is used to measure the overall efficiency of concern. मग return of investment मध्ये काय केलं जातं, here we use measure the overall efficiency of the concern. It reveals how will the resources of concern are used. आणि ज्या ठिकाणी आपण ज्या ऍक्टिव्हिटी साठी इन्व्हेस्टमेंट करणार आहोत तिथली मेजर, तिथली ओव्हरऑल इफिशियन्सी काउंट करण्यासाठी रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मेथड ही यूज केली जाते. सिंपल थिंग लक्षात ठेवा, इन्व्हेस्टमेंट वरती कंट्रोल करण्यासाठी रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट टेक्निक्स ही यूज केलं जातं. रेशिओ अनालिसिस माहिती आपल्याला. आता रेशिओ अनालिसिस म्हणजे काय म्हणतो, इट इज द रिलेशनशिप बिटवीन वन टर्म बाय अनादर टर्म. दोन टर्मचं रिलेशन फाइंड आउट करण्यासाठी रेशिओ अनालिसिस ही मेथड यूज केली जाते. रेशिओ अनालिसिसचा आणखी काय पर्पज असतं, सो द फाइंड आउट सॉल्व्हन्सी पोझिशन, लिक्विडिटी पोझिशन, प्रॉफिटेबिलिटी पोझिशन एक्सेट्रा. ओके, सो दिस इज ऑल्सो व्हेरी पॉप्युलर टेक्निक्स इन मॉडर्न इरा. यामध्ये सांगितलेलं आहे बघा. Ratio, this is the technique of analyzing the financial statement of business firm by computing different ratios such as the liquidity ratio, solvency ratio, profitability ratio, turnover ratio, etc. Is it clear? Yes, ma'am. Okay. So next, responsibility accounting. आता responsibility accounting वरून तुमच्या लक्षात येईल, इथे काही रिस्पॉन्सिबिलिटी डिसाइड केल्या जातात आणि ते सेंटर प्रेफर केले जातात. तर काय आहे बघा यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग. अंडर दिस सिस्टीम ऑफ अकाउंटिंग, डिपार्टमेंट और डिव्हिजन ऑफ अन ऑर्गनायझेशन आर सेट अप ॲज अ रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर. हे लक्षात ठेवा. आता ह्या कंट्रोलिंग टेक्निक्स मध्ये तुमची रिस्पॉन्सिबिलिटी सेंटरच तुम्ही काय करतात, प्रिपेअर करता. ओके, सो under the system of accounting, department or division of an organization are set up as a responsibility center. So each center has head who is responsible for attaining the target of his center. आता for example पुढे दिलेली आहे, responsibility center are cost center.
कॉस्ट सेंटर असेल तर त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, कॉस्टशी रिलेटेड ज्या ऍक्टिव्हिटी आहेत, कॉस्टची मेजर करण्याच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्याला ते रिस्पॉन्सिबल असतील. रेव्हेन्यू सेंटर असेल तर रेव्हेन्यूशी रिलेटेड त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असेल. प्रॉफिट सेंटर असेल तर प्रॉफिटशी रिलेटेड असेल. इन्व्हेस्टमेंट सेंटर असेल तर इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड असेल. ओके, इट्स व्हेरी सिम्पल थिंग. रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग मध्ये हिअर ऑर्गनायझेशन सेटअप रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर. मग ते सेंटर कोणते आहेत हे फक्त लक्षात राहू दे. प्रॉफिट सेंटर, इन्व्हेस्टमेंट सेंटर, रेव्हेन्यू सेंटर, कॉस्ट सेंटर. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Okay, very good. Next, प्रोग्राम इव्हॅल्युएशन अँड रिव्ह्यू टेक्निक्स. आता हे थोडंसं डिटेलिंग आपल्याला लर्न करायचं आहे. पीईआरटी म्हणजे काय, पीईआरटी चे ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस आपण नेक्स्ट लर्न करणार आहोत. पण ह्या क्वेश्चनच्या अंडर फक्त पीईआरटी म्हणजे काय आहे हे आपण बघणार आहोत. सो पीईआरटी इज द प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल यूज टू शेड्यूल, ऑर्गनाइज अँड कोऑर्डिनेट टास्क विदिन द प्रोजेक्ट. म्हणजे हे पीईआरटी टेक्निक्स हे कशासाठी रिलेटेड असणार आहे, तर स्पेसिफिक प्रोजेक्ट साठी कंट्रोल करण्यासाठी पीईआरटी टेक्निक्स हे यूज केले जातात. सो पहिल्या सेंटेन्स वरून तुम्हाला क्लिअर होईल काय सांगायचं आहे. पीईआरटी इज अ प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल. म्हणजे हे एका प्रोजेक्ट वरती कंट्रोल करण्यासाठी टेक्निक यूज केलं जातं. टू शेड्यूल, ऑर्गनाइज अँड कोऑर्डिनेट टास्क विदिन अ प्रोजेक्ट. It is basically a method to analyze the task involved in completing a given project. म्हणजे जो प्रोजेक्ट आहे हा कम्प्लीट होण्यासाठी आपण हे पीईआरटी टास्क किंवा पीईआरटी टेक्निक्स यूज करतो. स्पेशली the time needed to complete each task and identify the minimum time needed to complete the total project. आणि आता ह्या पीईआरटी मध्ये काय, तर फॉर एक्झाम्पल तुम्ही ह्या ऑर्गनायझेशनचा एक प्रोजेक्ट आहे, तर ह्या प्रोजेक्ट वरती आपल्याला किती एक्सपेन्सेस पे करावे लागणार आहे, तो प्रोजेक्ट कधी कम्प्लीट होणार आहे, ओके, त्याच्यामधून मिळणारा प्रॉफिट किती आहे, ह्या गोष्टी सगळ्या ह्या पीईआरटी मध्ये डिफाईन केल्या जातात. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ पीईआरटी इज टू फॅसिलिटेट डिसिजन मेकिंग अँड टू रिड्यूस बोथ टाइम अँड कॉस्ट. हे लक्षात ठेवा. आता पीईआरटीचं मेन कॉन्सन्ट्रेशन कुठे आहे, तर कमीत कमी टाइम मध्ये जास्तीत जास्त कॉस्ट रिकवर कशी करता येईल यावरती पीईआरटी कंट्रोलिंग कॉन्सन्ट्रेट करेल. इज इट क्लिअर पीईआरटी? Yes, ma'am. Then next, critical path method. Critical path method, that means CPM method. So CPM is the techniques for controlling and coordinating the activity necessary in completing a major project. म्हणजे ऑर्गनायझेशन मधले जे खूप मोठे प्रोजेक्ट आहेत त्यासाठी सीपीएम टेक्निक्स, क्रिटिकल ह्या वर्डिंग वरूनच लक्षात येईल, जे प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन मध्ये थोडेसे कॉम्प्लिकेटेड आहेत, ज्यांना जास्त वेळ स्पेंड करावा लागतो, ज्यांच्यासाठी जास्त रिसोर्सेस आहेत, अशा प्रोजेक्ट साठी क्रिटिकल पाथ मेथड ही यूज केली जाते. आणि पीईआरटीचं असं काही नाहीये, तिथे तुम्ही कोणत्याही एखाद्या प्रोजेक्ट साठी पीईआरटी मेथड ही यूज करू शकता. पण क्रिटिकल पाथ मेथड ही फक्त क्रिटिकल कॉम्प्लेक्स मेजर प्रोजेक्ट साठी यूज केली जाते. सो it is widely used project management tool that use network analysis to help project manager to handle complex, लक्षात ठेवा, complex and time sensitive operation. म्हणजे जे प्रोजेक्ट कॉम्प्लिकेटेड आहेत, कॉम्प्लेक्स आहेत, ज्यांच्यासाठी जे टाइम सेन्सिटिव्ह आहेत, अशासाठी आपण क्रिटिकल पाथ मेथड कंट्रोलिंग सिस्टीम ही यूज करतो. ऑल्सो नोन ॲज द क्रिटिकल पाथ मेथड, क्रिटिकल पाथ अनालिसिस. ह्याला क्रिटिकल पाथ मेथड, क्रिटिकल पाथ अनालिसिस असं म्हटलं जातं. हेल्प्स टू प्रिडिक्ट इफ अ प्रोजेक्ट विल फिनिश ऑन अ टाइम. आता ह्या जनरली ज्या मॉडर्न मेथड्स आहेत ना, ह्या प्रत्येक मेथडचं बेसिकली जर तुम्ही इंटेन्शन बघितलं तर तुमची इन्व्हेस्टमेंट, तुमचा प्रोजेक्ट,
तुमचा टास्क ह्याचा टाइम काउंट करण्यासाठी जास्तीत जास्त त्या गोष्टीला इम्पॉर्टंट हे दिले जातं ह्या कंट्रोलिंगच्या अंडर. म्हणजे स्टिप्युलेटेड टाइम मध्ये तुमचा प्रोजेक्ट हा कमी कम्प्लीट झाला पाहिजे, किंवा तुमच्याकडे खूप सारे ऑप्शन आहेत तर ज्याच्यामध्ये टाइम कमी स्पेंड करावा लागणार आहे तिथे आपण जास्त प्रेफर करतो. ओके. देन मॅनेजमेंट ऑडिट. Management audit, as its name signify, attempt to evaluate the performance of various management process and function. It is an audit to examine. आता audit म्हणजे काय तुम्ही डिटेल लर्न करणार आहात नेक्स्ट सेमला. Audit म्हणजे काय? So audit it is the systematic examination of the books of account. Okay. So एखादा अकाउंट चेक करणं, एखादा एव्हिडन्स चेक करणं आणि त्याच्यावरून रिमार्क देणं, हे काय असणार आहे मॅनेजमेंट ऑडिटचा टास्क असेल. सो इट इज अन ऑडिट टू एक्झामाइन, रिव्ह्यू अँड अप्राइज द व्हेरियस पॉलिसी अँड ऍक्शन ऑफ द मॅनेजमेंट ऑन द बेसिस ऑफ सर्टन ऑब्जेक्टिव्ह स्टँडर्ड. म्हणजे जे तुम्ही ऑब्जेक्टिव्ह सेट केलेले आहेत त्यानुसारच तुमच्या पॉलिसी आहेत का, त्याच्याशीच रिलेटेड तुमचे प्लॅन आहेत का. सो हे रिव्ह्यू करणं, हे एक्झामाइन करणं, दिस इज कॉल्ड द मॅनेजमेंट ऑडिट. आणि ह्याच्यावरती कंट्रोलिंग करण्याचं काम मॅनेजमेंट ऑडिट अंडर केलं जातं. सो इट गोज बियॉन्ड द कन्व्हेन्शनल ऑडिट विच इन्व्हॉल्व स्क्रुटिनी ऑफ फिनान्शियल ट्रान्झॅक्शन द बुक्स ऑफ अकाउंट. स्क्रुटिनी म्हणजे म्हणतो ना आपण त्यात काही एरर आहेत का, काही मिस्टेक आहेत का, ह्या फाइंड आउट करणं, लाईक अ स्क्रुटिनी असं म्हटलं जातं. इज इट क्लिअर क्वेश्चन? अरे आहात ना? Is it clear question? Yes, ma'am. Yes, ma'am. So our next question is explain advantages and disadvantages of budgetary control. आता budgetary control चा इंट्रो तुम्हाला माहिती आहे. बजेटरी मध्ये काय, बजेटरी इज द क्वांटिटेटिव्ह स्टेटमेंट, एक्सपेक्टेड रिझल्ट आणि एक्सपेक्टेड कॉस्ट आपण फ्युचर टाइम साठी प्रिपेअर करतो. ऑर्गनायझेशन प्रिपेअर व्हेरियस टाइप्स ऑफ बजेट. सो इंट्रो मी परत इथे नाही रिपीट करत आहे. ऍडव्हान्टेजेसचे डायरेक्ट पॉइंट बघू आपण. फर्स्ट आहे हेल्प्स इन कोऑर्डिनेशन. So it help in establishing coordination interdependent among various departments. For example, purchase budget cannot be prepared without knowing quantity of material required and the information come in from purchase budget. म्हणजे आता इथे एखादं बजेट जेव्हा तुम्ही डिटरमाइन करताय त्यासाठी एकच डिपार्टमेंट रिस्पॉन्सिबल नसतं. सो हिअर ऑटोमॅटिकली वी प्रेफर द कोऑर्डिनेटिंग ऍक्टिव्हिटी. ओके. म्हणजे परचेस डिपार्टमेंटला जर त्यांचं बजेट प्रिपेअर करायचं असेल तर मटेरियल डिपार्टमेंट अशी काय त्यांनी मटेरियल त्यांना परचेस करायचं आहे त्या गोष्टी क्लिअर करणं महत्वाचं असतं आणि मग परचेस डिपार्टमेंट त्यांचं बजेट हे प्रिपेअर करू शकतात. सिमिलरली प्रोजेक्शन बजेट इज बेस्ड ऑन द सेल्स बजेट. आपल्याला प्रोडक्शन घ्यायचं आहे तर सेल्स बजेट काय आहे याच्यावरती प्रोडक्शन बजेट हे डिटरमाइन असू शकतं. सो हेल्प इन कोऑर्डिनेशन, म्हणून हे कोऑर्डिनेशन इथे रन होतं. नेक्स्ट ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. बजेटिंग इन्शुअर फुलर that means full utilization of resources by allocating the resources according to the need of various departments. म्हणजे तुमचे डिपार्टमेंट काय आहे त्याच्यावरून ऍक्च्युअली रिसोर्सेसचं प्रॉपर युटिलायझेशन हे होऊ शकतं. मोटिवेटिंग एम्प्लॉईज. Budgeting help in motivating the employees to perform better as they know the standard against which their performance will be judged. आणि इथे ऑटोमॅटिकली तुम्हाला बजेट दिल्यामुळे एम्प्लॉईज काय होणार आहेत तर मोटिवेट होणार आहे. अँड हेल्प इन अटेनिंग टार्गेट. बजेटिंग इन्शुअर अटेनमेंट ऑफ ऑर्गनायझेशनल गोल्स बाय फोकसिंग ऑन स्पेसिफिक अँड टाइम बाउंड टार्गेट. बजेट दिल्यामुळे तुमचं टार्गेट आहे हे ऑटोमॅटिकली विदिन और स्टिप्युलेटेड टाइम मध्ये कम्प्लीट होतं. सो लिमिटेशन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करू. ओके. थँक्यू.